तुम्ही कधी हॉटेलमध्ये पनीर दो प्याजा या नावाची भाजी खाल्ली आहे का? तुम्हाला ती कशी वाटली हे मला जरा कमेंट करून सांगा. कारण आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच पनीर दो प्याजा ही भाजी घरीच बनवणार आहोत. ही जी पनीर दो प्याजा भाजी आहे ना, बनवायला अतिशय सोपी आहे आणि चवीला तितकीच अप्रतिम लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला झटपट बनणारा एक मसाला बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी एखाद्या कढईमध्ये किंवा फ्राईंग पॅनमध्ये 1 चमचा बडीशोप घ्यायची आहे. नंतर अर्धा चमचा मोहरी घ्यायची, 1 मोठी इलायची घ्यायची, यालाच मसाला वेलची सुद्धा म्हणतात. नंतर 2 हिरवी वेलची घ्यायची, अर्धा स्टार फूल घ्यायचं, नंतर 1 दालचिनीचा तुकडा घ्यायचा, 7 ते 8 मिरे घ्यायचे आणि 4 ते 5 लवंग घ्यायचे. तुम्हाला भाजी किती तिखट हवी त्यानुसार तुम्ही मिरे आणि लवंगचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता. थोडासा जावित्रीचा तुकडा घ्यायचा आणि 8 ते 10 मेथीदाणे यामध्ये घ्यायचे आहेत. घेतलेलं सर्व साहित्य अगदी मिनिटभर आपल्याला सर्वात कमी आचेवरती खमंग असं भाजून घ्यायचं आहे. मसाला छान भाजून झालेला आहे. आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पूर्ण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ. नंतर एखादी मोठी वाटी घ्यायची आणि या वाटीमध्ये पाऊण छोटा चमचा हळद टाकायची आहे. नंतर अगदी थोडंसं यामध्ये लाल तिखट मिरची पावडर टाकायचं आहे. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. नंतर 2 चमचे यामध्ये बेडगी मिरची पावडर टाकायची, यामुळे ग्रेव्हीला रंग खूप छान येतो. नंतर पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा धने पावडर आणि पाव चमचा कुठलाही गरम मसाला घ्यायचा. चवीपुरतं मीठ टाकायचं, अगदी थोडंसं यामध्ये हिंग टाकायचं आणि 1 चमचा भरून यामध्ये चाट मसाला टाकायचा आहे. नंतर पाव चमचा छोले मसाला, पाव चमचा पावभाजी मसाला, पाव चमचा कसुरी मेथी पावडर यामध्ये टाकायची आहे. तुमच्याकडे कसुरी मेथी पावडर नसेल तर कसुरी मेथी हातावरती चोळून टाकली तरीसुद्धा चालेल. नंतर या मसाल्यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी टाकायचं आणि मसाले पाण्याबरोबर छान एकत्र करून घ्यायचे. इथे पातळ अशी मसाल्याची पेस्ट आपली तयार करून झालेली आहे. ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आणि दुसरीकडे भाजून घेतलेला मसालासुद्धा पूर्ण थंड झालेला आहे. हा सुद्धा आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि झाकण लावून मिक्सरला याची पावडर बनवून घेऊ. मसाल्याचं प्रमाण हे खूप कमी असल्यामुळे मिक्सरला याची बारीक अशी पावडर तयार होत नाही, त्यामुळे अशी जाडसर भरड राहिली तरीसुद्धा चालेल. इथे आपली मसाल्याची जाडसर भरड बनवून तयार झालेली आहे. आता थोड्या वेळासाठी हा मसाला बाजूला ठेवून घेऊ. नंतर इथे मी 200 ग्रॅम एवढा पनीर घेतलेला आहे आणि पनीरचे असे आयताकृती तुकडे केलेले आहेत. पनीर तुम्ही कुठल्या पण आकारामध्ये कापून घेऊ शकता. भाजीचंच नाव पनीर दो प्याजा आहे म्हटल्यावरती यामध्ये कांदा आलाच. तर इथे मी मोठ्या आकाराचे 2 कांदे असे चौकोन आकारामध्ये कापून घेतलेले आहेत. कांदा कापत असताना कांद्याचा पिवळा भाग काढून घ्यायचा, म्हणजे याच्या पाकळ्या सहज मोकळ्या होतात. नंतर एखाद्या कढईमध्ये किंवा फ्राईंग पॅनमध्ये 3 पडी तेल घ्यायचं आहे. इथे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर जे आपण पनीरचे आयताकृती तुकडे करून घेतलेले आहेत ते या तेलामध्ये टाकायचे आहेत आणि मोठ्या आचेवरती चांगला तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता पनीरला छान तांबूस रंग आलेला आहे. आता याला तेलामधून बाहेर काढून घेऊ. पनीर बरेचदा तळल्यानंतर चिवट किंवा रबरासारखा होतो, त्यामुळे पनीर तळून झाल्यानंतर हा गरम पाण्यामध्ये टाकायचा असतो. पण हा घरी बनवलेला पनीर असल्यामुळे याला गरम पाण्यामध्ये टाकायची गरज नाही. पनीर असासुद्धा मस्त मऊ आणि सॉफ्ट राहतो. पनीर तळून झाल्यानंतर कांदासुद्धा आपल्याला तळून घ्यायचा आहे. फक्त कांदा तळताना खूप जास्त तळायचा नाही. कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे. कांदा आणि पनीर तळून झालेला आहे. आता उरलेल्या तेलामध्ये आपण ग्रेव्हीसुद्धा बनवून घेऊ. तर इथे तुम्ही तेलाचं प्रमाण वाढवूसुद्धा शकता. या तेलामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची, 1 तमालपत्र टाकायचं, अर्धा चमचा जिरे टाकायचं, 1 चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची आणि मग अशी बनवून घेतलेला सर्व मसाला यामध्ये टाकायचा आहे. टाकलेलं हे सर्व साहित्य अगदी मिनिटभर सर्वात कमी आचेवरती आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये कांद्याची पेस्ट टाकायची आहे. तर 4 मोठ्या आकाराची कांदे मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. कांदे तेलामध्ये एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं बटर टाकायचं. तुमच्याकडे असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. यामध्ये मी जवळपास 2 मोठे चमचे एवढं बटर टाकलेलं आहे. तुम्ही बटरऐवजी तूपसुद्धा टाकून घेऊ शकता. बटर पूर्ण वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे. इथे मी 2 छोट्या आकाराची टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे. आता कांदा आणि टोमॅटोची पेस्ट चांगलं तेल सुटेपर्यंत आणि रंग पूर्ण बदलेपर्यंत आपल्याला तेलावरती परतून घ्यायची आहे. कांदा आणि टोमॅटोने छान तेल सोडलेलं आहे. आता यामध्ये मसाल्याचं सर्व पाणी टाकायचं आहे आणि छान एकत्र करून घ्यायचं आहे. सर्व मसाले टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता की ग्रेव्हीचा रंगच बदललेला आहे. आता मसाले आपले अजून पूर्ण शिजलेले नाहीत, त्यामुळे शिजण्यासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी सर्वात कमी आचेवरती मिनिटभर तरी हे मसाले आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत.
इथे मिनिटभर मसाले मी छान शिजवून घेतलेले आहेत आणि मसाल्यांनी तेलसुद्धा मस्त सोडलेलं आहे। आता यामध्ये काजू आणि मगजबीची पेस्ट टाकायची आहे। काजू आणि मगजबीची पेस्ट टाकलेली असल्यामुळे ग्रेव्हीला छान दाटसरपणा येतो, पाणी वेगळं आणि ग्रेव्ही वेगळी असं होत नाही। ही पेस्टसुद्धा छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे। नंतर ग्रेव्ही छान चटपटीत होण्यासाठी 1 चमचा टोमॅटो केचप टाकायचं। टोमॅटो केचप टाकून झाल्यानंतर 2 मोठे चमचे दुधावरची साय टाकायची आहे। तुम्हाला दुधावरची साय टाकायची नसेल तर तुम्ही इथे 2 मोठे चमचे फ्रेश क्रीमसुद्धा टाकू शकता। ही दुधावरची सायसुद्धा छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे। ग्रेव्हीनी मस्त तेल सोडलेलं आहे। आता सर्वात महत्त्वाचं साहित्य टाकायचं आहे ते म्हणजे पनीर। इथे मी जवळपास 40 ते 50 ग्रॅम एवढा पनीर किसून यामध्ये टाकलेला आहे। कुठलीही हॉटेल किंवा रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही बनवायची असेल तर त्यामध्ये पनीर हा जातोच। इथे मी संपूर्ण भाजीसाठी 250 ग्रॅम एवढा पनीर वापरलेला आहे। अंदाजे मिनिटभर मी पनीर ग्रेव्ही बरोबर चांगला परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर इथे सुरुवातीला मी जवळपास अर्धा ग्लास एवढा पाणी टाकलेला आहे। ग्रेव्हीमध्ये पाणी टाकत असताना थोडं थोडं करून टाकायचं, कारण एकाच वेळेस जर जास्त पाणी झालं तर ते ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो। थोडं थोडं पाणी टाकून ग्रेव्हीमध्ये छान एकत्र करून घेतलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि सर्वात कमी आचेवरती 8 ते 10 मिनिट किंवा छान तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे। ग्रेव्ही जेवढी जास्त वेळ आपण शिजवू तेवढीच भाजी खूप जास्त चविष्ट बनत जाते। इथे ग्रेव्ही आपली पूर्ण शिजलेली आहे। आता यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि ग्रेव्हीमध्ये छान एकत्र करून घ्यायची। ग्रेव्ही पूर्ण तयार झालेली आहे। आता यामध्ये जे आपण कांदा आणि पनीर तळून घेतलेला होता तो सर्व यामध्ये टाकायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचा। नंतर परत यावरती झाकण ठेवायचं आणि अंदाजे 2 ते 3 मिनिट सर्वात कमी आचेवरती तेल सुटेपर्यंत याला शिजवून घ्यायचं। पनीर ग्रेव्हीमध्ये टाकल्यानंतर खूप जास्त वेळ सुद्धा भाजी शिजवून घ्यायची नाही, नाहीतर भाजी जास्त वेळ शिजल्यामुळे पनीर आपला हा चिवट होऊ शकतो। अंदाजे 2 ते 3 मिनिट मी भाजी मस्त शिजवून घेतलेली आहे आणि इथे आपली अगदी हॉटेलसारखी पनीर दो प्याजा ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। भाजीला रंग आणि टेक्स्चर अगदी जबरदस्त आलेला आहे आणि चवीला सुद्धा खूप अप्रतिम झालेली आहे। त्यामुळे एकदा घरी नक्की करून